बघा मित्रांनो, आज आपल्याला भेटलेत दादा. तर प्रथमतः दादा तुमचं अभिनंदन, कारण की तुमच्या नंदीने गुलाल पण घेतलेला आहे. आणि दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा ओळख सांगा ना आम्हाला. मी कार्तिक पोरजी कानपूरचा. आमचा कलिंगड आजीच्या नावात पळतो, कैलासवासी पशुभाई बापू पाटील यांच्या नावात पळतो. तर दादा आज एक सुंदर रीतीने एक गुलाल घेतलेला आहे आणि गुलालचा अख्तर पण झालेला आहे. आज काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आज कोण होता सोबतीला, म्हणजे कोणासोबत पळाला? घरांचं वासरू पळाला आमच्या गाड्यात, कारण ते आम्हाला कालची टाकून होते, अर्धंगी टाकूनच होते. आमच्या बादशाने कव्हर केली गाडी, थोडी त्यांनी साथ दिली, पण आनंद आहे आम्हाला. दादा तुम्ही बोलले बघा, तुम्हाला सामनेवाली गाडी टाकून होती, पण एक आज तुम्हाला पण चांगल्या प्रकारे गुलाल दिला, कारण की ओव्हरटेक केलेला आहे. काय सांगाल? जे याला बोलले ना म्हातारा, त्यांनी करून दाखवलेलं आहे. चौऱ्यानं पण टोका, ज्याही पैरानं दिले ना चौऱ्यानं टोकाची हिंमत आहे त्याच्यात, डायरेक्ट सांगतो आम्ही. तर दादा आज तुम्ही जास्त म्हणजे याच्यामध्ये बोलता, म्हणजे रोकटोक बोलता, काय नक्की झालं दादा? ज्याही आम्हाला पायऱ्याला नाकारले ना, चौऱ्यांची शर्ती करायची आमची इच्छा आहे. त्याही केव्हा पण कॉल करा, आम्ही तयार आहे. तर दादा बघतोय बरेच जण किल्लार किंवा बाकी असं नंदी पालतात, पण तुमच्या दावणीला बघतो गावठी साज आहे, आणि गावठी साज करून कुठेतरी एक नाद करता, आणि गावठी बैलांना पण आजकाल खूप सारी मागणी आहे. काय सांगाल? गावठी बैल हल्ली फॉर्मलाच आहेत, पण त्यांना कोण बैल देत नाही, असा विषय झाला. आणि दादा गावठी बैलांकडे सहजासहजी म्हणजे दोन गावठी जेव्हा जेव्हा पळतात तेव्हा तेव्हा चांगल्या प्रकारे इतिहास घडवतात. तर आज वामजकरांचा नंदी होता तुमच्या गळ्यामध्ये. जर हा पैरा कसा घडून आला नक्की काय सांगाल? दादानी केलता, ते वांजकर स्वतः ते बैल घ्यायला घरी, आम्ही कोणीच नव्हतो. मी इथं जेव्हा अड्ड्यात आलो तेव्हा मी वागला कलिंगड आहे. तर का अच्छा, कलिंगडाबद्दल काय सांगाल? कारण की जुना नंदी आहे, खूप अनुभवी नंदी आहे. तर काय सांगाल याच्याबद्दल? कारण की बरेच सीझन गाजवलेले आहेत, उन्हाळे पावसाळे बघितल्यात. काय सांगेल दावणीबद्दल तुमच्या आलेला नंदी? जेव्हा याची गाडी कोण मारू शकत नव्हता ना, तेव्हा चिंचोलीची छोट्या लक्षांनी गाडी मारलेली आहे. तर बघा ना दादा, तुम्ही बोलले की चिंचवलीच्या छोट्या लक्षाने गाडी ही गाडी म्हणजे तुमची मारलेली आहे. जेव्हा तुमचा फॉर्म होता तेव्हा त्या नंदीने म्हणजे गाडी सोबत शर्यत केली तुम्ही? हा, तेव्हा अक्षय भंडारी स्वतः बोलला, जेव्हा कोणता गाडी नव्हती बरं तेव्हा कलिंगडची गाडी मारली. तर दादा गावठी बैलासोबत तुम्ही बोलले जेव्हा फॉर्मला होता तेव्हा म्हणजे पैऱ्यामध्ये कोण पळायचा नक्की? तेव्हा एक सांगून काढलेला आम्ही, तेव्हा चिंद्रंगारांचा मथुर काढलेला, तेव्हा त्याही छोटा मथुर काढलेला राहुल भाई. तर दादा तुम्ही बघा, म्हणजे असं बॅनरवरती पण किंवा नाव देऊन पण शर्ती करता, कसा वाटते दादा? आनंद आहे, नातं गोतं सगळ्यात निघतात शर्ती, बॅनर मजा होती जुनी. तर दादा गेले ते दिवस, राहिले ते आठवणी, काय सांगाल आठवणीबद्दल? कारण की जो जो तो काल होता जो म्हणजे 1 नंबरमध्ये किंवा 2 नंबरमध्ये शर्ती करायचा, तो काल कसा होता तुमच्यासाठी? तेव्हा मी काहीतरी 5वीलाच होतो, तेव्हा कलिंगड बसून लागल्यानं नाद लागले गावातले परांना. तेव्हा वासरूच होता, तेव्हा बच्चा डोंगरात होता, आम्ही आणला त्याला न शिकवला. दादा बघा ना, तुम्ही बोलले एक बच्चा होता आणि तुम्ही पण तेव्हा एकदम म्हणजे लहान होते, 5वीला होते. तर काय सांगाल, म्हणजे बैल तेव्हा कुठून आणलेला नक्की तो? आमचाच घरचा होता, डोंगरावर सोडलेला त्याला. तर रानटी बैल बोललं तर एकदम ॲग्रेसिव्ह असतात, तर अशाने शर्तीमध्ये कसं काय तुम्ही त्याला म्हणजे ट्रेनिंग वगैरे दिली? काही ना, असंच दुखला. पहिली शर्यत केली आम्ही. पहिली शर्यत म्हणजे कशा प्रकारे? गाडीवर केली, घरची गाडीवर? बाजी म्हणून पायरा होता या दादाला, यांची घरचीच गाडी होती. ओके. याच्याकडून काय अपेक्षा आहे? कारण की याच्या वयानुसार आता मला वाटते खूप काय केलेलं आहे म्हणजे तुमच्यासाठी. आता याचा लास्टच वर्ष आणला होता, पुढच्या डायरेक्ट रिटायरमेंट. तर तुम्ही बोलले हा म्हणजे लास्टचा बिंजोरचा म्हणजे वर्ष आहे, तर पुढल्या वर्षी कसं काय नियोजन असेल? कारण की या नंदीने खूप सारं नाव तर दिलं तुम्हाला कमवून, तर नवीन खरेदीबद्दल काय सांगाल, कसं काय असेल? आमच्या घरचाच तयार केली आता आम्ही, कालू म्हणून. कालू. तर ते गावठी साजणं नक्की दादा, तुम्ही गावठी साजणं काय एवढं प्राधान्य देता?
कारण की किल्ल्यावर पण बैल चांगले चांगले आहेत, पण तुम्ही एक घरची लक्ष्मीवर विश्वास दाखवतात. घरची लक्ष्मी ती घरचीच लक्ष्मी. तर म्हणजे कितवी आजची रिटगर मैदानावरती तुमची शर्यत कितवी झाली नक्की? आजची तिसरी शर्यत रिगगर मैदानामध्ये. तिसरी. पण बैलच देत नव्हता आम्हाला. दादा नक्की काय होतंय, म्हणजे नाकारतात का? संघर्ष करत होता. संघर्ष म्हणजे बरेच जणांचा बघतो म्हणजे गुलालासाठी तरसतात, आणि हा गुलाल किती महत्वाचा आहे दादा? आनंदाचा क्षण आहे आणि त्याला बैल पण पुरत नाही कोण, तो एकटा गाडी खेचतो. दादा बघा ना, या बैलाला पण साथ दिली आणि कुठे ना कुठं दोघांच्या साथीमुळं आज गुलाल प्राप्त केला. तुला आनंद आहे खूप. धन्यवाद. ठीक आहे दादा, आज काय सांगाल, कोण मित्रपरिवार आहे म्हणजे काय आहे? कारण की लास्टला थोडंसं म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोला. आहेत आमचे घरचे आहेत. कोण कोण असतं तरी? राहुल दादा असतात, वैभव शेठ असतात, करण पाटील असतात, त्यांचे पप्पा नारायण शेठ आणि भुंगा ग्रुप कानपुले. ओके. तर दावणीला म्हणजे एक गावठी साजेच एक अजून म्हणजे आहेत म्हणजे असे आहेत. एक किल्लार आहे. किल्लार आहे. त्याला का नाही आणला? नाही तर मागच्या महिन्यात पळालेला तो आराम दिला. आता रविवारी करायचा. नक्की. खूप खूप शुभेच्छा.